तर ओबीसीमध्ये मागच्या दारानं घुसखोरी सुरू असून ओबीसींचं आरक्षण संपवलं जात आहे अशी भूमिका भुजबळांनी मांडली। ओबीसींची लढाई लढणारच असा निर्धार सुद्धा भुजबळांनी धरलाय। तर ओबीसींच्या आरक्षणामध्ये वाटेकरी केलं नसून भुजबळांची चर्चा करून सरकारचा निर्णय समजावू अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। फडणवीस म्हणतात तुमची नाराजी दूर केली ते भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्यांना ते कशी काय करणार ते सांगा कशी काय करणार ते। तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात आम्ही तयार आहोत, मग द्या ना त्यांना वेगळं आरक्षण। मग कशाला घुसवतात सगळेचे सगळे मराठा? त्यांनीच आहे ना मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात झाली, मग ते थांबवा ते। खरं म्हणजे नोंदी असताना त्यांना प्रमाणपत्र मिळणं हे कायदेशीरच आहे, पण ते मिळत नव्हतं। त्यामुळे जो काही अधिकार होता तो अधिकार सोप्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं आहे। आणि हे सगळं केल्यामुळे कुठेही ओबीसी समाजाचं आरक्षण कोणाला दिलं आहे, ओबीसी समाजामध्ये कोणी वाटेकरी केला आहे, ओबीसी समाजाचं काही आरक्षण कमी केलं आहे असं कुठेही राज्य सरकारने केलं नाही। भुजबळ साहेबांशी मी देखील चर्चा करेन, राणे साहेबांशी करेन, नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ।